आता मसाला भरून मारुतीला चाललोय. आता येतात हे दोघे जण. बायकाचं गुणगान करणं लय अवघड आहे. लय अवघड आहे गुणगान करणं. आता ऐका वहिनी खोटं बोलत नाही. तिने एकदा चटणी बनवली. मी म्हणलं बायको खरं तुझ्या हाताला टेस्ट म्हणावं काय, त्या ताजमहलला सुद्धा एवढी टेस्ट नाही. कुठं कोर्स केला म्हणली मी घरी बनवली तरी म्हणली त्यात लसूण कमी स्वतः असली भारी चटणी बनव. आज तुम्हाला सांगतो अक्षरशः कोणाच्या ताट्याने बघा जेवायला चटणीच वाढायला लागली. हा घेऊन बसलो मी काय सांगतो. बघा तिथं चटणी बघितलं बघा ती चटणी खाते. पाहुणं रावळ आलं तरी त्यांना चटणी, मित्र घरी आलं तरी त्यांना सरबत करा सोडून चटणी देते. काय करावं. नाही चटणी. आता इकडं मी जे वाढतोय म्हणलं कुठनं गोड चूक झाली माझी तिला म्हणलं कौतिक केलं काय की हो का. इथं मी जेवतोय मित्रांनो चटणी मी मागितलीच नाही. तुझा सोड मला काल संध्याकाळी आलेला 11:30 वाजता रात्री चटणी दिली मला. पाहुणं म्हणायला लागलेला का ह्यांच्या घरी कालवून होतं ना चटणीची ही दिसते ती. खरं खोटं का आता मी रात्री काय खाल्ली 11:30 वाजता मला सांग. 11:30 वाजता पण ही चटणी प्रसिद्ध कशी झाली माहितीये का. त्याचं गुणगान मी केलं ते एकदा तर ती समजायला चटणीच म्हणलं लयच भारी तुझ्या हाताला चव कसली भारी चटणी बनव. ती कोणाला चटणी द्या ओमला सुद्धा डब्याला चटणी देते बाबा. पोरग हागोनी बसलं मला पण चटणी देते हो. मी माहितली आणि देण्याची पद्धत किती हो. अशा खोल्या चटणी ती मीनाक्षी वहिनी जेवती तिथं चटणी हो एवढी मोठी चटणी दिली हो का. इकडे चटणी पोराला चटणी समजायला चटणी त्या डब्याला ती पोरगी ऑपरेशन तिकडे तिला चटणी दिली. अहो चांगली म्हण गुणगान करा कोण आहे कशाच. एकदा तिचं दात घासाच गुणगान केलं म्हणलं प्रियंका लका माझी बायको म्हणली सकाळ संध्याकाळ 2 टाइम दात घासते कौतिक केलं 24 तास तोंडात सकाळ कळणार 4 कोलगेट दिवसात खायला लागली बाटल्या. 4 कोलगेटाच्या बाटल्या खायला लागली. ठेवा नाही मोकळ्या बाटल्या म्हणलं कोलगेट कसं काय संपायला लागली बघा ही खाती. संध्याकाळ वॉशरूमला उठले तरी दात घासती. म्हणलं किराणा दुकानात त्यालाच पुढा नाही थांबा मुली दात घासू द्या. माणसाला माहिती सोमा दादा खोटं म्हणलं पावलं आलं या थांबा म्हणले दात घासू द्या. ती गुणगान करणं लय चुकीचं या. तिला म्हणलं एकदा कपड्या शर्टाचं गुणगान केलं म्हणलं कसला बायको भारी भट्टीला सुद्धा एवढं क्लिअर काढत नाही असलं शर्ट तो ही केलाय. समतीच कपडे घेतले बाहेर तिने मनाने. तिने वहिनी नवीन शर्ट आहे का माझा नवीन शर्ट सुद्धा तुम्हाला गुंड्यात तोडून कलर घालवला. काय करावं आता. लय गुणगान करायचं अवघड झालंय. खेळ अंगलट आलाय माझा हे समजा. काय करावं का नाही सांगा. मग कशाचं काय तुम्हाला सांगतो लय अवघड आहे माझं. गुणगान करायचं पंचायत झाली म्हणाले. तिला गुणगान तुला सांग म्हणलं खरंच म्हणलं माझ्या बायकोने डोक्याला हात लावला आणि डोकंच राहिलं दुखायचं. कधी पण डोकं चुलती या बायको माझी रात्र उठले तरी डोकं चुलती या. त्या ओमचं चुलती राधू म्हणते गप्प माझ्या पोटात दुखतं डोकं कुठं तू चुलती. राधू म्हणली पोटात दुखतं सोनोग्राफी केली डोकं चोळलंय. डॉक्टर म्हणलं कशाने दुखायला लागलं. अहो म्हणली 3दा हिचं डोकं चोळलं तरी पोट राह नाही. काय करायचं आता. लय अवघड आहे म्हणून गुणगान करायचं बंद केलंय. हा गोणी बसायचं काम आहे. परत तुम्ही चटणी माहिती होती का. तो चटणी कसं काय समजा इडलीचं गुणगान केलं तर माहितीये का एकदा मी इडलीचं कसलं म्हणलं भारी बाबा हॉटेलच्या वरची इडली करते माझी बायको. कशाने पिठ दिसायला लागली इडलीचं मला. कशाने पिठ कोणाला बोलायला लागली इडली काय ताईला बोलवती मला बोलवती पूजाला बोलवती पांडूला झोपेतच कॉल करते. पांड्या म्हणला का मी एडिटिंग पहाटेच वहिनीला कॉल शंभूला कॉलेजला जाऊन द्या तिकडं पाहुण्या रावळ्याला कॉल करायला लागली. केशवला कॉल केलाय समजायला कॉल कर. आणि म्हणलं त्याची आयलं हे इडलीचं पीठ तर काय दिसणार नाही पातीला दिसतंय
कुठनं काढती कुठनं चुकून मला का असं खाली असं ह्याच्या खाली नजर हांडाभर भिजू घातलं होतं हांडाभर तरी म्हणलं कुठनं काढते हांडाभर होत म्हणली ना ऐका बाई आणि काय करायची त्या हांड्यातनं काढायची आणि पातीलात वर घ्यायची आणि मी म्हणायचं आता कितीक राहिले या 5-6 इडल्या झाले संपले म्हणजे मागचं गेलं म्हणलं आता दुसरं काहीतरी खायला भेटलं असं लगेच खाली हांडा काढायची त्यातलं लगेच असं पातीला घ्यायची आणि मी म्हणा हे काय आता एवढं दूध दिसतंय हे एवढं चहा संपल्यावर कशाला तो मला काय होत जोरा हा असं दिसलं असं सुका मसाला वाटला गाड्या चालू केल्या गाड्या इकडे प्रियंकाने भरायला हा इकडे पांडू करतो एडिटिंग शूटिंग केलंय पॅकिंग केलंय बघितलं असं काळ इसर म्हणतात तिकडं पाय तेवढंच केलंय या पॅकिंग हे दोघे जण स्टिकर लावत बसले स्टिकर लावतो असं आणि मी इकडं पॅकिंग चालू कुरिअरचे हे असं ह्या नंबरवर जातात सारं त्याचं चालू एडिटिंगचं आजचा माल सारा बनवला मित्रांनो पण विषय झाला काय कुरिअरवाले म्हणलं की गणपतीमुळे सुट्टी आहे डायरेक्ट आज सोमवारच लय आमचा पचका झालाय का माल बनवून इथं ठेवलाय समजा सारा माल इथं ठेवला असू द्या चला उद्या पण मसाला हो किती आहे किलो का अर्धा 7 किलो हा 7 किलो झाला येतात मॅडमच्या गाडी बस हा बस चला मारतोय आज शनिवारी जर शनिवारी आपण जातच असतो मित्रांनो माहिती आहे का चल उरकला हा बस 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 झाली चल बस लवकर एवढं दिसलं बरी झाली म्हणून भोजी पिटवले चला 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 बारामतीत आलोय आता गणपती विसर्जन चालू आहे गणपतीचं विसर्जन नसतं ही जाय गणपती फक्त याचं हे नक्षी वगैरे वरची चांदे उतरवतात चला ते आम्हाला 2 ताट करा 2 ताट चल ग चला आता तेल वगैरे झालं कापड वगैरे जाळून रोटीचे माळ घातले चला घे चल तसा 12 मध्ये देणार नाही हत्तीची काय भानगड हा ठीक आहे कशी 12 मध्ये बघितल्या अशी माझे बारामती हे असं नटरंग आहे तिथं मोठं मोठं कार्यक्रम होतात मित्रांनो बारामतीला झालं राणीची वाट बघतो का आताशी दोघे आल्यात हवा बघितल्या हवा काय गाड्या गाडी चालू होत नाही ग पटकन त्याला वेळ लागतो काय नटून उपयोग आहे गाडीच चालू होत नाही तर इज्जत घालवतात लागा तुमचं बोल बोल सांग जाऊ दे आता आपल्याला हायच कुठं आता चला 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 निघा हो गण हो प्रियंका म्हणते लयच गणपती कुठं पण बघा गणपतीच काय लवकर विसर्जन केला 7 वाजता निघालो होतं बघा गेल्यात तेव्हा बघितला मित्रांनो मोबाईल पडला होता मॅडमचा आणि सोट्यांना काही टेन्शन आहे का कशा निघाल्या दोघं